हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मला माहिती आहे आज सगळ्यांसाठी खूप मोठं सरप्राईज असणार आहे, कारण की मी फर्स्ट टाइम मराठीत बोलते आहे. आणि माझ्यासोबत एक खूप स्पेशल गेस्ट आहेत, ट्रेनर अँड कोच निखिल पवार, हू इज ऑल्सो अ प्रोडक्शन इंजिनियर. आणि आज आपण एक खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर डिस्कशन करणार आहोत, जे आहे माइंडफुलनेस. आणि ते ह्या फील्डमध्ये बऱ्याच वर्षापासून आहेत. 7 वर्षापासून ते प्रोडक्शन इंजिनियर आहेत आणि त्यांच्या एक्सपिरियन्सवरून आपल्याला काय शिकायला मिळेल हे आज आपण बघणार आहोत. आणि माझ्यासाठी हे फर्स्ट टाइम आहे की मी मराठीत पॉडकास्ट रेकॉर्ड करते आहे. सो आय वुड लव्ह टू नो युअर फीडबॅक की हे तुम्हाला कसं वाटतंय. निखिल, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू थँक्यू. तर निखिलचं मी आणखीन थोडं डीपमध्ये इंट्रोडक्शन करून देते. जसं मी सांगितलं की 7 वर्षापासून ते प्रोडक्शन इंजिनियर आहेत एका इंटरनॅशनल MNCमध्ये. ही इज अ लायसन्स्ड एक्सपर्ट इन इमोशनल इंटेलिजन्स अँड ही हॅज बीन ट्रेनिंग. मी ह्यांचं कॉन्टेंट खूप वर्षापासून फॉलो करते. 2 वर्षापासून आम्ही एकमेकांना सोशल मीडियावर बघतोय. ते कसे ट्रेनिंग्स कंडक्ट करतात, ते कसे संदेश देतात, आणि मला त्यांचे प्रकल्प खूप आवडतात. जिथे मी बघितलंय त्यांना की ते मंदिराजवळ लोकांना प्रोत्साहन देत असतात, वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकवत असतात. आणि आपल्याला अशा टीचर्सची, अशा एक्सपर्ट्सची खूप गरज आहे. आणि माइंडफुलनेस, पर्सनल डेव्हलपमेंट रिलेटेड कॉन्टेंट मराठीमध्ये खूप कमी अवेलेबल आहे. आणि खूप कमी लोक असे आहेत जे सिम्पल आपल्याला समजून सांगू शकतात. म्हणून मी निखिल सरांना आज इन्व्हाइट केलं आहे. निखिल सर, थँक्यू सो मच फॉर कमिंग. शॉर्टमध्ये तुम्ही आम्हाला हे सांगू शकता का की थँक्यू. तुम्हाला काय प्रोत्साहन मिळालं की तुम्ही ही फील्ड चूज केली, आणि तुम्ही माइंडफुलनेस हा कॉन्सेप्ट मराठीत कसा एक्सप्लेन करणार? ओके. तर सांगायचं झालं तर ही फील्ड चूज करण्याचं रिझन होतं की जेव्हा कॉलेज लाईफमध्ये होतो, स्कूल लाईफमध्ये होतो, तर आपण बऱ्याच गोष्टी बघत असतो, पण एक विचार यायचा की माणूस विचार कसा करतो. मीन्स आपण जे काही बघतोय जग, किंवा आपल्याला कोणाविषयी काही वाटतंय, ते ऍक्च्युली आपण माइंडमध्ये कसं वाटतंय आपल्याला, आणि ऍक्च्युली माइंडमध्ये काय प्रोसेस होते, याचं कुतूहल मला वाटायचं. आणि माझ्या स्कूल टाइम मध्ये माझ्या एक टीचर होत्या, मी त्यांना बघितलं होतं की एक मुलगी होती, तिला अजिबात एवढं काही चांगलं बोलता येत नव्हतं, पण त्या तिच्याशी खूप चांगलं बोलत होत्या. आणि ते मी बघितलं, ऑब्झर्व केलं की यांनी त्यांच्या माइंडमध्ये केलं काय. हाऊ इज इट पॉसिबल की हं. ह्युमन ब्रेन मध्ये अशी किती कॅपॅसिटी आहे की आपण कॉन्शियसली कुठल्या पर्सनलाही त्याच्यात मनामध्ये काय चाललंय हे आपण ओळखू शकतो. आणि देन मग स्कूल कॉलेज झालं, आणि देन मला जेव्हा मी इंडस्ट्रीला बघायला लागलो, तेव्हा असं जाणवलं की आपल्याला ब्रेन बद्दल जाणून घेण्याची खूप आवश्यकता आहे. आणि आजकालच्या जगामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की आपण खूप जास्त विचारांमध्ये असतो, एकतर पास्टच्या, एकतर फ्युचरच्या. आणि ही अनसर्टिनिटी मध्ये माणूस खूप जास्त स्ट्रेस मध्ये जातोय. आणि देन मग आपण प्रेझेंट मध्ये कसं जगू शकतो, आणि प्रेझेंट मध्ये जगण्यासाठी काय करावं लागतं, याचा अभ्यास करण्याबद्दल कुतूहल जाणवलं, आणि देन या फील्ड मध्ये आलो. दॅट्स इट्स. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि माझी चर्चा सायकॉलॉजिस्टसोबत, सीनियर सायकॉलॉजिस्टसोबत आणि बऱ्याच बॅकग्राऊंडच्या लोकांसोबत होत असते. आणि प्रत्येकाची कंप्लेंट हीच आहे की हा आपल्याकडे जो मोमेंट आहे, ह्याच्यामध्ये कसं जगावं. कारण की सगळं काही इतकं वेगाने पुढे वाढतंय की सगळ्यांना वाटतंय की मी सक्सेसफुल व्हावं, माझ्याकडे हे असावं, ते असावं. पण मी कोण आहे? माझं ब्रेन, माझं माइंड कसं काम करतं, आणि माझ्यासाठी काय बेस्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी ना, तो माइंडफुलनेसचा जो पॉज असतो, की हा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, हे समजणं खूप आवश्यक आहे सर. म्हणून मी तुम्हाला विचारते की माइंडफुलनेस ही कॉन्सेप्ट तुम्ही कशी समजून सांगणार आपल्या व्ह्यूअर्सला? जर माइंडफुलनेस जर समजून घ्यायचं आहे, तर सिंपल फंड आहे, व्हॉट इज माइंड. जर आपण जेव्हा माइंडला समजून घेतोय, माइंड काय, माइंड जस्ट एक काय करते, जस्ट एक इन्फॉर्मेशनला प्रोसेस करते. मीन्स हं. आपलं माइंड स्वतःहून तर काहीच जनरेट नाही करत. जी इन्फॉर्मेशन आपण घेतोय त्याच्यावर आपण प्रोसेस करतोय, आणि ते आपल्या एक्सपिरियन्सेस नुसार करतोय. कारण सेम इन्फॉर्मेशन प्रत्येक व्यक्ती सेम प्रकारे नाही घेत. प्रत्येकाची त्याच्या एन्व्हायरमेंट नुसार, त्याच्या बॅकग्राऊंड नुसार, त्याच्या बिलीफ्स नुसार ही चेंज होत असते. आणि तो त्याला मिनिंग देत असतो. म्हणजे इव्हेंटला मिनिंग हा व्यक्ती देत असतो, हा प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असतो. पण जेव्हा माइंडफुलनेस समजून घेण्याची वेळ येते, तेव्हा कुठलीही जजमेंट त्या गोष्टीला न करता, ऍक्च्युअली जस्ट एक थर्ड पर्सन व्ह्यूने त्या गोष्टीकडे बघणं, आणि देन मग त्याच्यावर विचार करणं.
पण आपलं बऱ्याचदा काय होतं, की आपण जस्ट इन्फॉर्मेशन घेतो आणि लगेच रिॲक्ट करतो. पॉज आपण कधी घेतच नाही. मीन्स माइंडफुलनेस मध्ये महत्वाचं असतं, की कुठल्याही इन्फॉर्मेशन नंतर थोडासा पॉज घेऊन त्याच्यावर थिंकिंग करून देन रिॲक्ट करणं. पण जर आज आपण काल बघतोय जस्ट इन्फॉर्मेशन येते आणि जस्ट आपण रिॲक्ट होतो. सो याच्यामध्ये जम्बलिंग होते. त्याच्यामुळे ते माइंडफुलनेस राहत नाही. तर आपण जर माइंडफुलनेस तर याच्यावर, की कसा पॉज घ्यायचा आहे, कसं आपण त्या इन्फॉर्मेशनवर थिंकिंग करायचंय आणि देन रिॲक्ट व्हायचंय. तर अशा प्रकारे आपण समजून घेऊ. हे खूप महत्त्वाचं सांगितलं सर तुम्ही, की तो पॉज जेव्हा तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत असते, तो घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कसं रिस्पॉन्ड करायचं हे महत्त्वाचं आहे. खूप लोकं विचारतात आपल्याला, की तुम्ही इतकं चांगलं कसं बोलू शकता? स्पेशली जे ट्रेनिंग आणि कोचिंगमध्ये असतात. आता आपण एकमेकांना जे प्रश्नोत्तर विचारतोय, आपल्याला तर माहिती नाहीये ना, की इथं आपण काय बोलणार आहे, कसं बोलणार आहे. पण तो जो छोटासा पॉज आहे, जर व्ह्यूअर्सने नोटीस केलाय, जो तुम्ही माझ्या प्रश्नानंतर घेता टू स्टार्ट एन आन्सर तो पण खूप महत्त्वाचा आहे इन दॅट आन्सर. हे तुम्हाला ह्या कन्व्हर्सेशन, ह्या डिस्कशन थ्रू लक्षात येईल. आणि जसं तुम्ही सांगितलं ना सर, की आपलं माइंड फक्त प्रोसेस करतंय, जे आपण इन्फॉर्मेशन देतोय. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं, की हे सगळं ऑटोमॅटिक होतंय. ज्याला आपण म्हणतो, की आपण एक ऑटो पायलट मोडमध्ये आहोत, की इन्फॉर्मेशन येते आणि मी रिएक्ट करतो. बऱ्याचदा लोकांना वाटतं, की ह्युमन्स असेच फंक्शन करतात. पण आपल्याकडे एक कॉन्शियस चॉईस आहे, असं बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही. तर त्यासाठी जर कोणी हे फर्स्ट टाईम ही कन्सेप्ट ऐकतंय माइंडफुलनेसची आणि त्यांना आपल्या रोजच्या जीवनात माइंडफुलनेस इन्कॉर्पोरेट करायचं आहे, आणायचं आहे माइंडफुल लिव्हिंग, तर छोट्या सिंपल टेक्निक्स किंवा टिप्स जर तुम्ही काय देऊ शकलात आज आपल्या व्ह्यूअर्सला, तर ते काय असतील? जर आपल्या डेली रुटीनमध्ये आपल्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जर आपण फक्त दिवसाचा विचार केला तर माइंडफुलनेस खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण साधं घरातलं उदाहरण घेऊया, हं, की सकाळी-सकाळी की आपण म्हणतो एक साधा चहा बनवलाय. साधा हं, चहा जरी बनवायचा आहे, त्यावेळेसही व्यक्ती अगोदर हे करतो की जस्ट टाकण्यापूर्वी जसं चहामध्ये साखर टाकणार, तुम्ही चहापत्ती टाकणार, दूध टाकणार. या जेव्हा गोष्टी करत असतात, जस्ट तुम्ही जर सुरुवात केली जस्ट टाकायचं म्हणून टाकताय. मीन्स बऱ्याचदा माणसाच्या याच्यात येतं, की "अरे यार, कधी गोड होईल का? कधी फिका होईल का चहा? समोरच्याला आवडेल की नाही?" असं बरेचसे पाहुणे आपल्याकडे येत असतात, तेव्हा असे विचार येत असतात. पण त्याच वेळी जस्ट थोडा विचार केला, की एक आपल्याकडे एक प्री अझम्पशन असतं. आपल्याकडे काही असतं, की मी 2 लोकांसाठी एवढं बनवतोय तर एवढं प्रोसेस आहे, एवढे टाकणार आहे. तर ते 4ही वाढले आणि 6ही वाढले. तर एक इन्फॉर्मेशन तुमच्याकडे सेम डाटा आहे. जस्ट त्या डाटानुसार आपण ती प्रोसेस केली तर डेफिनेटली तो जो थॉट आहे, की ते 10ही लोकं असले तरी आपण ते चांगलंच बनवू शकतो. आणि याला म्हणतात प्रेझन्स ऑफ माइंड, की का तुमच्याकडे जे प्रिव्हियस नॉलेज अवेलेबल आहे, त्याच्यावर तुम्ही पॉज घेताय, त्याच्यावर तुम्ही विचार करताय आणि देन तुम्ही ते काम स्टार्ट करताय, तर डेफिनेटली तुमच्या माइंडमध्ये हा विचार येणारच नाही, की मी एकाचा चहा बनवू शकतो, तर मी 100चाही चहा बनवू शकतो. कारण प्रोसेस सेमच असणार आहे. फक्त मला त्याचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचंय आणि हे कॅल्क्युलेशनच तुम्ही पॉज घेऊन थिंकिंग करून करतात. यालाच तुम्ही प्रेझन्स ऑफ माइंड म्हणता आणि हे तुम्ही वापरू शकता. हे खूप सुंदर उदाहरण आहे, कारण की बऱ्याचदा काय होतं, जर आपल्याला एक असं काम दिलंय, जे आपल्याला वाटतं, "अरे, हे किती अवघड आहे." तर आपण कामाबद्दल जास्त विचारच करायला लागतो. आयदर आपण प्रोक्रॅस्टिनेट करतो, म्हणजे काम टाळतो, डिले करतो किंवा मग ते काम असं करतो, की ते काम खराब होऊन जातं. कारण की तुमचे खूप जास्त विचार सुरू झालेत आणि तुमचं लक्ष आता त्या कामातून पूर्ण विचारांकडे गेलंय. आणि जेव्हा तुम्ही हा पॉज घेतात, तेव्हा जसं तुम्ही सांगितलं, की माझ्याकडे काय डेटा अवेलेबल आहे. तर माझ्याकडे काय आहे आणि त्याच्यातून मी काय करू शकतो, ह्याच्याकडं तुमचं लक्ष जातं, तुमची दृष्टी जाते, की माझ्याकडे काय डेटा अवेलेबल आहे. तर जेव्हा आपण रिलेशनशिप्सबद्दल बोलतो सर, जसं तुम्ही एक डे टू डे लाईफ एफिशियन्सीचं एक्झाम्पल दिलंय. जसं आपल्याला जर माइंडफुलनेस रिलेशनशिप्समध्ये इन्क्लूड करायचं असेल, तर कसं करणार? ओके. माइंडफुलनेस रिलेशनशिपमध्ये इन्क्लूड करायचं झालं, तर मोस्टली आज आपण बघतोय की पॅरेंट्स आणि चिल्ड्रन्स यांची रिलेशनशिप आज खूप अशा प्रकारे होत आहे, की इतके चांगले नाही दिसत आहे आपल्याला, की लहान-लहान मुलं आहेत आणि त्यांना असं वाटतंय, की मीन्स ते स्वतःला इतके सोशल मीडियामध्ये इन्व्हॉल्व ठेवलंय, की त्यांचं कम्युनिकेशन होत नाही. आणि काय होतंय, की जेव्हा पॅरेंट्स जे असतात, त्यांना काय वाटतंय, की आमच्या मुलांनी आम्ही जे सांगतोय ते ऐकावं आणि चिल्ड्रन्सला काय वाटतंय, की आमचे पण काही थॉट्स आहेत
आणि आमचे पॅरेंट्स आम्हाला समजून घेत नाही. जेव्हा दोघांमध्ये हे मिसकम्युनिकेशन होतंय, पण जेव्हा प्रेझन्स ऑफ माइंड येतंय, कारण कसं असतं, की एखाद्या स्टुडंटची कंप्लेंट जर त्याच्या स्कूलमधनं आली, तर पॅरेंट्स लगेच त्या मुलावर रिएक्ट होतात. तुला कळत नाही का? हे नाही का? तुझ्या कंप्लेंट्स येतात XYZ. आणि त्यामुळे त्या मुलाच्या मनात आपल्या पॅरेंट्स विषयी द्वेष निर्माण होतो, राग निर्माण होतो आणि तो त्याच्या मनातलं कधी बोलतच नाही. पण त्याऐवजी जर पॅरेंट्सने कधीतरी स्वतःला त्या मुलाच्या जागेवर ठेवून बघावं, की याला काय वाटत असेल किंवा ऍक्च्युअल सिच्युएशन्स काय आहेत. त्या सिच्युएशन्सला समजून घेऊन त्याला त्याच्या पद्धतीने जर समजावलं, तर डेफिनेटली त्याचे रिलेशनशिप खूप चांगले होतील मुलांसोबतचे. आणि हे जर हसबंड आणि वाईफ सोबत जर करायचं म्हटलं, तरी पण काय असतं, हसबंडला वाटतं की माझी एक थॉट प्रोसेस आहे, वाईफला वाटतं की माझी एक थॉट प्रोसेस आहे आणि दोघांमध्ये एक मिसकम्युनिकेशन क्रिएट होतंय. मिसकम्युनिकेशन क्रिएट होतंय अझम्पशन्समुळे. हं. काहीतरी अझम्पशन्स आहेत किंवा 2-3 एक्सपिरियन्सेस काहीतरी जनरलायझेशन्स आहेत. सेम टाइम सेम इन्सिडेंट्स हॅपन झाले आहेत. तर हे जनरलायझेशन्स अझम्पशन न करता त्या कम्युनिकेशन मध्ये जर क्लॅरिटी आणली, की हा ऍक्च्युअली तुम्हाला काय म्हणायचंय? व्हॉट्स युअर ऍक्च्युअल सिच्युएशन? ती ऍक्च्युअल सिच्युएशन जर समजून घेऊन मग जर रिॲक्ट केलं, तर डेफिनेटली ही मिसअंडरस्टँडिंग होणार नाही आणि याच्यामुळे सगळेच रिलेशनशिप खूप बेटर होईल. खूपच छान सर. जसं तुम्ही सांगितलं, की कधी अझम्पशन्स असतात, की आपण काहीतरी आहे जे आपल्या डोक्यात ठरवून घेतो एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा आपण जनरलाइज करून घेतो. जर असं झालं तर ह्याचा अर्थ हेच आहे. हे आपल्या डोक्यात एक विचाराची एक पद्धत निर्माण झालेली असते आणि बऱ्याच टाईमपासून निर्माण झालेली असते. म्हणून आपल्याला हे लक्षात येत नाही, की हा व्यक्ती असं का वागतोय किंवा मी असं का वागतेय, राइट? तर जेव्हा जो कुठला जास्त कॉन्शियस आहे, म्हणजे जे कॉन्शियस व्यक्ती असतील किंवा ज्यांना थोड्याशा सुधारणा करायच्या आहेत त्यांच्या जीवनामध्ये, ते आज हे बघत असणार आपला व्हिडिओ. तर जो कॉन्शियस आहे डेफिनेटली. ना, तोच करू शकतो. आणि एकाने सुरुवात केली ना, लोकं बऱ्याचदा मला विचारतात कोचिंगमध्ये, "नेहमी मीच का समजावं? नेहमी माझ्यामध्येच का इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे?" तर ही एक पर्सनल चॉईस असते. जो तो इम्प्रूव्हमेंट करतो त्याला ती ग्रोथ एक्सपिरियन्स होते. आणि जेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोकं बघतात, की माइंडफुलनेसने पॉज घेऊन पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये तुमचं आयुष्य खूप सुंदर झालंय, तुम्ही खूप चांगली प्रगती करत आहात, तर मग ते पण विचार करतात, "अरे, ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी बदल झालाय." म्हणून आपल्या आपल्या ग्रोथची जबाबदारी सगळ्यांनी घ्यावी, असं मला माझ्या एक्सपिरियन्समधून जाणवलंय. तर थोडंसं तुमच्या एक्सपिरियन्सबद्दल सर, की काही टिप्स जर तुम्ही देऊ शकता आपल्या व्ह्यूअर्सला बेस्ड ऑन, की जेव्हा आपण खूप जास्त पास्टमध्ये जातो, तेव्हा काय करायला पाहिजे? किंवा आपण खूप जास्त फ्युचरमध्ये जातो, काय करायला पाहिजे? ओके. तर त्याच्यासाठी जेव्हा पण जर माझ्या एक्सपिरियन्स नुसार तर मी जेव्हा पण काही गोष्ट करायला जातो, तर त्यावेळेस मी 3 क्वेशन स्वतःला विचारतो. व्हॉट आय एम फीलिंग, व्हॉट आय एम डूइंग आणि व्हॉट आय एम थिंकिंग. मी काय विचार करतोय, मी काय फील करतोय आणि मी ऍक्च्युअली काय करतोय. जेव्हा हे 3 प्रश्न मी स्वतःला विचारतो, तेव्हा कुठलंही काम करताना किंवा कुठल्याही व्यक्तीसोबत असताना, कारण एखाद्या व्यक्तीशी मला बोलायचंय किंवा त्याच्याशी रिलेशनशिप मला चांगले करायचे. त्यावेळेस बोलण्या अगोदर हा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारतोय, व्हॉट आय एम फीलिंग, त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात काय फीलिंग आहे? मीन्स काय रिस्पेक्ट आहे? मग तो रिस्पेक्ट जेव्हा माझ्या फेशियल एक्सप्रेशन्सवर येतो, चांगला असेल, तर डेफिनेटली ती पॉझिटिव्हिटी दिसते. त्याच्यानंतर व्हॉट आय एम डूइंग अँड थिंकिंग, मी विचार काय करतोय? मग ते विचार जेव्हा मला जे बोलायचं आहे, तो विचार त्याच्याशी मॅच होतोय का? ही जेव्हा प्रोसेस कॉन्स्टंटली चालत असते आणि तेव्हा त्याच्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीलाही चांगलं वाटतं, की नाही समोरचा व्यवस्थित बोलतो आणि तुम्ही बोललात, की प्रत्येक वेळेस मीच का बदलावं? पण एक ह्युमन सायकॉलॉजी आहे. जेव्हा आपण स्वतःला बदलतो, तेव्हा एक नेसेसरी चेंज समोरच्यामध्ये पण होत असतो. हा नकळत होतो. खूप नकळत होतो. कारण समोरच्यालाही वाटतं, "अरे, हा आपल्याशी इतकं चांगलं बिहेव करतोय." मग त्यालाही कुठेतरी वाटतं, तोही नकळत चांगलं बिहेव करायलाच लागतो. म्हणजे हे अननेसेसरी. त्याच्यामुळे काय होतं तर आणि हे बिहेव का करायचंय? कारण मला चांगलं वाटलं पाहिजे. शेवटी काय मी हॅपी असलो पाहिजे आणि जर मला हॅपी असायचंय तर सुरुवात मलाच करावी लागेल. आणि जेव्हा मी सुरुवात करतो ना, तर नकळत समोरचं जगही बदलायला स्टार्ट होतं. हे तर मी एक्सपिरियन्स केलं. हे माझ्या कॉर्पोरेटमध्ये एक्सपिरियन्स करतो आणि पर्सनल लाईफमध्ये एक्सपिरियन्स होतो आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले भेटतात.
त्याच्यामुळे हे 3 क्वेशन स्वतःला नक्कीच विचारले पाहिजे. व्हॉट आय एम थिंकिंग, व्हॉट आय एम डूइंग अँड व्हॉट आय एम फीलिंग. हे खूपच जास्त पॉवरफुल टूल आहे सर, जे आज तुम्ही सांगितलंय, की मी काय फील करतोय. कारण की बऱ्याचदा आपलं आपल्या फीलिंग्सकडे लक्ष नसतं. आपण फीलिंग्स दाबून ठेवतो, कारण काही पण रिझन्स असू शकतात. तुम्हाला खूप काम आहे किंवा कोणाकोणाला वाटतं मी इतका स्ट्राँग आहे, स्पेशली इन मेन, मला फील करायची गरज नाहीये. मग ते हॅपी असो किंवा सॅड असो, काहीही का असत नाही ते. मी काय विचार करतोय, आपल्या विचारांकडे लक्ष जातं आणि बऱ्याचदा आपल्याला जे वाटतं, की थॉट एक ऑटोमॅटिकच होणारी गोष्ट आहे. ती पण कुठेतरी कमी व्हायला लागते आणि जास्त तुमच्या कंट्रोलमध्ये यायला लागते, की काय विचार करतोय मी. प्रेझेन्स, सेल्फ अवेअरनेस वाढते आणि मी काय करतोय ह्याच्याने लक्ष पूर्ण प्रेझेंट मोमेंटमध्ये येतं. तर हे खूप सिंपल आणि खूप पॉवरफुल टूल आहे. तर ॲज अ लास्ट मेसेज, जर तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल ॲट द एंड ऑफ आवर कन्व्हर्सेशन आपल्या व्ह्युअर्ससाठी, तर तुम्ही त्यांना काय सांगणार? जर तुम्हाला प्रेझन्स ऑफ माइंड ही जगण्याची एक अशी पद्धत आहे, की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर बघितलं गेलं तर गौतम बुद्धांपासून ही प्रेझन्स ऑफ माइंड चाललेलं आहे. माइंडफुलनेस की त्यांनी जी सुरुवात केली आहे, की माणसाला सर्वात इम्पॉर्टंट असतं पीस ऑफ माइंड आयुष्याला हॅपी जगण्यासाठी. आणि पीस ऑफ माइंड साठी इम्पॉर्टंट असतं लेस स्ट्रेस आणि लेस स्ट्रेस साठी इम्पॉर्टंट असतं प्रेझेन्स ऑफ माइंड. कारण जेव्हा आपण प्रेझेंट मध्ये असतो ना, तेव्हा पास्ट आणि फ्युचरचे थॉट्सच नाही राहत. आणि जर पास्ट आणि फ्युचरचे थॉट्सच नाहीयेत, तर स्ट्रेस नावाची गोष्टच येत नाही. कारण स्ट्रेस जनरेट होतं, की फ्युचर मध्ये काय घडणार आहे आणि पास्ट मध्ये काय झालं होतं. कारण एक गोष्ट आपल्या हातात नाहीये आणि दुसरी गोष्ट ऑलरेडी घडून गेली आहे. त्याच्यामुळे स्ट्रेस होतो. पण आपल्या हातामध्ये काय आहे, तर प्रेझेंट मुमेंट आहे. एन्जॉय दॅट प्रेझेंट मुमेंट, इसके बाद ये जिंदगी दोबारा ना मिलेगी. ये लास्ट मोमेंट आहे. असं म्हणत जर आपण आयुष्य जगलं, तर डेफिनेटली आयुष्यात स्ट्रेसच राहणार नाही आणि आपण खूप आनंदी आयुष्य जगू शकतो. कारण ही वेळ पुन्हा येत नाही. जर हे माहीत असूनही, कारण माणसाचा सर्वात मोठा गैरसमज हा असतो, की आपल्याकडे अजून खूप सारं आयुष्य बाकी आहे. पण हे आयुष्य कधी निघून जातं आपल्यालाही समजत नाही. मग आपण स्ट्रेसमध्ये येतो. अरे वेळ तर निघून गेली. जे झालं ते झालं. त्याला सोडून देणं आणि भविष्याचा खूप जास्त विचार न करता प्रेझेंट मोमेंटला एन्जॉय करणं. हेच प्रेझन्स ऑफ माइंड आहे असं मला वाटतं. हे खूपच छान सांगितलं सर तुम्ही, की जे पास्ट आहे ते घडून गेलंय आणि फ्युचर अजून आलं नाहीये आणि दोन्ही गोष्टींवर तुमचा काहीच कंट्रोल नाहीये. आणि बऱ्याचदा ना आपण ॲज ह्युमन्स ही गोष्ट ॲक्सेप्ट करत नाही, की जे पास्ट झालंय आपण त्याला बदलू शकत नाही आणि आपण त्याला त्या स्टोरीला आणत असतो प्रेझेंटमध्ये आणि त्या फ्युचरबद्दल विचार करून आपल्याला जे वाटत असतं, की आपण फ्युचर बदलू शकतो आणि खूप काहीतरी चांगलं करू शकतो. तो पण एक गैरसमज आहे. जर तुम्हाला तुमचं फ्युचर खूप चांगलं करायचं आहे, तर सरांनी जसं सांगितलं, प्रेझन्स ऑफ माइंड आणि प्रेझेंट मोमेंट हे जास्त महत्त्वाचे आहेत. खूपच सुंदर मेसेज आणि मला जो माइंडफुलनेसचा मेसेज ह्या चॅनलवर पाहिजे होता आणि एक परफेक्ट एक्सपर्ट तुम्ही मला वाटलं ह्या कॉन्व्हर्सेशनसाठी आणि तुम्ही माझी रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. ह्याच्यासाठी तुमचं खूप खूप थँक यू. आणि तुम्ही जे काम करताय ना सर, की मराठीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या भाषेमध्ये तुम्ही लोकांना समजून सांगताय. तुमचे ट्रेनिंग्स तुम्ही मराठीमध्ये कंडक्ट करता आणि ह्या मेसेजला स्प्रेड करताय इव्हन टू दोज पीपल ज्यांना ह्या सगळ्यांशी ते कनेक्ट करू शकत नव्हते. ही सगळी माहिती नव्हती. तर तुम्ही जे ग्राउंड वर्क करत आहात, मला पर्सनली ते काम खूप आवडतं आणि तुमचं खूप खूप अभिनंदन त्याच्यासाठी. थँक थँक यू. यू. थँक्स अ लॉट. थँक यू. थँक यू.